श्री स्वामी समर्थ। इथे बाजूलाच इतकी सुंदर सुगरणीचे घरटे ना, सकाळी सकाळी पक्ष्यांची चिवचिवाट इतकं छान वाटतं, मन अगदी प्रसन्न होऊन जातं। आणि संध्याकाळच्या वेळेस पण पक्ष्यांची खूप लगबग असते। आणि आज जरा ऊन जास्त पडलं होतं पाऊस आल्यामुळे। एक वाटी बेसनचं पीठ घेतलं। आज आपण करणार आहोत बुंदी। मुलांना शाळेतून आल्यानंतर बुंदी खावा वाटली। आज माझी मुलगी म्हटली की बुंदी कर आई आपल्याला, तर मग इथं बुंदीचं पीठ मी कालवते आहे। तर बॅटर आहे ना, असं मिक्स करून घ्यायचं आणि जास्त पातळीने आणि घट्टने त्याचं हे करतो ना आपण, त्यावेळेस बरोबर असं आता सर्व बुंदी तळून घेतली आहे। आणि नंतर आता इकडे पाक करायला ठेवला आहे। हा पाक झाला, मावेल तेवढी बुंदी त्या टाकून घ्यायची। खूप छान लागते, नक्की ट्राय करून बघा घर। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही बॅटरमध्ये फूड कलर बी टाकू शकता, साईज बी कमी जास्त करू शकता, छोटी मोठी आपण। आता इथं मी ना गहू दळायला टाकले आणि गहू दळून घेते। आणि बघा आता इकडे दुर्वाचं आणि आजीचं काय चाललंय। दुर्वा आजीला मेकअप कर लावल्याच्या नंतर असं करायचंच नाही। मी मला आठवत त्याची पावडर सुद्धा नाही कधी घालत। आमच्या कामात पावडर वेगळी नव्हती। तर चहा ठेवला आहे आणि तर चहा झाल्याच्या आता संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करते। आळू वडी आणि फ्लावर करणार आहे। इकडे आता माझ्या मुलीचा मेकअप चालू आहे, तिला आता दांडिया खेळायला जायचं आहे, तिची तयारी चालली आहे। चला मैत्रिणींनो, मग ब्लॉग इथेच एंड करते।